आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनोखा उपक्रम राबवला जातोय। अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी आता महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये राम मंदिराचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे। गावातील मंदिरांच्या बाहेर स्क्रीन लावून सोहळा लाईव्ह दाखवला जाणार असल्याची माहिती आहे। तर राम मंदिराच्या निमित्ताने महायुतीचा गावागावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं देखील कळतंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपक्रमासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रामध्ये शिंदे गट देखील मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे। तर महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये राम मंदिराचा सोहळा लाईव्ह दाखवला जाईल। गावातील मंदिरांच्या बाहेर स्क्रीन लावत सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे। तर राम मंदिराच्या निमित्ताने महायुतीचा गावागावांमध्ये पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना पाठवण्यात आलंय। श्रीराम मंदिर न्यासाकडून हे निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे। तर महाराष्ट्रातील जवळपास 350 जणांना हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। मला निमंत्रण अजून आलेलं नाही। मला निमंत्रण आलं तर जाणार मी, कारण मी जरी बुद्धिस्ट असलोही तरी मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये एकमेकाचा आदर करण्याची भूमिका आहे। एकमेकाचा जो आदरभाव आहे तो ठेवून सगळ्यांनी अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, तरच आपला देश मजबूत होणार आहे। दरम्यान हे निमंत्रण कोणाकोणाला पाठवण्यात आले त्याच्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण आहे। यासोबतच प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण आहे।